आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत. आपल्या नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे आणि येणारे हे वर्ष या सणासोबतच तुमच्यासाठी आर्थिक स्थिरतेचं आणि आरोग्यदायी जीवनाचं असो याच आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर आर्थिक साक्षरता आणि आर्थिक प्रगल्भतेकडेही आपण जाऊयात अशी आशा करतो. नेहमी आपण बघतो की बऱ्याचदा आम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना समोरून विचारतात की मॅडम काही रिस्क नाहीये ना, पैसे बुडणार तर नाही ना, बरोबर आहेत ना. सो ह्याचा एक जो बेसिक नियम आहे की ज्या गोष्टींना रेग्युलेट करण्यासाठी एक रेग्युलेटरी असते त्या गोष्टी नेहमी सेफ असतात. जसं बँकांसाठी आरबीआय असते, म्युच्युअल फंड शेअर मार्केटसाठी सेबी एम्फी असतात, इन्शुरन्ससाठी आयआरडीए असतात. या ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत या रेग्युलेट करत असतात. त्या कंपन्यांकडून एक ठराविक डिपॉझिट स्वतःकडे घेत असतात आणि मग त्यांना कंपनी सुरू करण्याची परमिशन देत असतात. त्यामुळे जर काही प्रॉब्लेम आला, क्लायंटचे पैसे तिथे अडकले, तर त्यांना पैसे देण्यासाठी या रेग्युलेटरी बांधील असतात. पण जेव्हा तुम्ही कल्पतरू, संचयनी, भिसी, सोनाराकडच्या भिस्या किंवा टोरस वगैरे सारख्या गोष्टींकडे जाता, तेव्हा अशा कुठल्या रेग्युलेटरी तिथे असतात, पण तरीही तिथे डोळे झाकून करोडो पैसे टाकले जातात. आत्ताच आपण टोरसचा फ्रॉड बघितला आणि ही पहिली वेळ नव्हती, असे बरेच झालेले आहेत. त्यामध्ये साध्या गरीबातल्या गरीब लोकांचेही करोडोनी रुपये अडकलेले आहेत. सो अशा गोष्टींपासून स्वतःला वाचवा, डोळे उघडे ठेवा आणि जागरूकतेने, सजगतेने निर्णय घ्या आणि याविषयी काही शंका असतील तर आम्हाला कनेक्ट व्हा. आपण नक्की बोलूयात. थँक यू.